सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजची जी आपली रेसिपी आहे ती म्हणजे ड्रायफ्रूटची बर्फी. ही बर्फी आपण मैत्रिणींनो विदाऊट शुगर आणि विदाऊट गूळ बनवत आहोत. त्यामुळे नक्कीच ही खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे. त्याचप्रमाणे थंडी आहे, थंडीच्या दिवसामध्ये नक्कीच गुणकारी अशी रेसिपी आहे. साहित्य बघणार आहोत. या इथे आपण 1 वाटी मनुके, 3/4 वाटी आपण बदाम घेतले, 3/4 वाटी आपण काजू, त्याचप्रमाणे खजूर जे आहे ती ही जी वाटी आहे या वाटीच्या प्रमाणात 2 वाटी इतपत आपण हे खजूर घेतलेले आहेत. पंपकिनच्या बिया घेतलेल्या आहेत, टरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत. खजूर आपण पूर्ण बिया काढून अर्धा-अर्धा असं चॉप करून घेतलेलं आहे. एका कढईमध्ये 1 चमचा इतपत मी तूप टाकलेलं आहे. आता आपण या तुपामध्ये टाकणार आहोत सर्वप्रथम 3/4 कप एवढ्या प्रमाणात जे काजू घेतलेत. काजू मी चॉप करून घेतलेत, अगदी छोटे-छोटे त्याचे पीसेस केलेले आहेत. त्याचप्रमाणे बदामाचेही पीसेस करून घेतलेले आहेत. 3/4 कप प्रमाण आहे दोन्हीचंही. आता आपण यामध्ये टाकूयात पंपकिन आणि टरबुजाच्या बिया. आता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे आपण तुपामध्ये साधारणतः 3 ते 4 मिनिटे मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम ह्या रेसिपी करताना ह्या प्रोसेसमध्ये बिलकुल हाय नाही करायची. मीडियम फ्लेमवरती आपण हे अशा प्रकारे छान तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत. साईडला ठेवून देऊयात हे. आता 2 वाटी इथे जे आपण खजूर घेतलेले आहेत ते खजूर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. फार पेस्ट वगैरे नाही करायची आपल्याला. अशा प्रकारे मी खजूर जे आहे ते वाटून घेतलेले आहेत. पुन्हा त्याच कढईमध्ये ज्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते त्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि आता आपण हे जे खजूर मिक्सरमधून वाटून घेतले होते ते मी या कढईमध्ये टाकलेले आहेत. छान व्यवस्थित अशा आपण याला पूर्णपणे स्मॅश करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे, म्हणजे स्लो ठेवायची आहे, सॉरी मीडियम नाही, अगदी स्लो गॅसवरती तुम्ही प्रोसेस करून घ्यायची आहे ही. अशा प्रकारे पूर्ण जेव्हा याचा एक गोळा बनेल तेव्हा आपण भाजून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये टाका. आता मनुके आपण सगळ्यात शेवटी टाकलेले आहेत. आपण मनुके भाजून वगैरे नाही घेतलेले, असेच पूर्ण 1 वाटी टाकलेले आहेत. आता याला फ्लेवर देण्यासाठी थोडीशी अर्धा चमचा इतकी आपण वेलची पूड टाकलेली आहे. मिक्स करून घेणार आहोत आपण छान. तर अशा प्रकारे मिश्रण जे आहे ते तयार झालेले. गॅस बंद करूयात. आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये मी काढून घेते. थोडंसं हलकंसं याला थंड करून घ्यायचं आहे, अगदी गरम गरम असताना नाही. तर इथे मी हात लावू शकते इतपत ते थोडंसं थंड झालेलं आहे. एका मोठ्या परातीत मी हे ट्रान्सफर केले मिश्रण. आता हाताने आपण हे जे आहे याचा एक गोळा बनवून घेऊयात. छान व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊयात. मिश्रण फार थंड होऊ नये द्यायचं. अशा प्रकारे मी याचे 2 गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता एक जो गोळा आहे तो आपण आता साईडला एक ठेवून देऊयात आणि सुरुवातीला एक गोळा जो आहे याचं मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे आपण लंबाकार करून घ्यायचा आहे. व्यवस्थित पूर्ण मिक्स करून झाल्यानंतरनी या गोळ्याला आपण लांब असा आकार देणार आहोत. फार जाडही नाही आणि फार पातळी असा गोळा नाही करायचा आपल्याला. त्याला थोडासा याला आपण लंबाकार देऊयात. तर अशा प्रकारे या इथे तुम्ही बघू शकता की अशा प्रमाणात आपल्याला हवा आहे. हा एक तयार झालेला आहे. आता हा दुसरा गोळा मी घेते आणि हे दोन्ही तयार करून एका प्लॅस्टिकच्या पेपरमध्ये फ्रीजमध्ये मी साधारणतः अर्ध्या तासासाठी ठेवून दिला होता. आता अर्ध्या तासानंतर आपण फ्रीजमधून हे बाहेर काढलेलं आहे. आता याला कोटिंग करण्यासाठी या इथे मी खसखस घेतलेली आहे एका प्लेटमध्ये. आता खसखसने आपण याचं पूर्ण कोटिंग करून घेणार आहोत. अर्ध्या तासापेक्षा जास्तही तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवलं तरी काही हरकत नाही. ती बर्फी आणखीन छान मस्त अशी सेट होईल. पण मी अर्धा तास ही बर्फी जी आहे ती फ्रीजमध्ये प्लॅस्टिकमध्ये ठेवून दिलेली होती. तर आता आपण अशा प्रकारे पूर्ण खसखसचं कोटिंग जे आहे ते पूर्ण करून घेतलेलं आहे. खसखसमुळे त्याला छान मस्त असा रिच लूक आलेला आहे. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. तर या इथे तुम्ही बघू शकता की आपली जी ड्रायफ्रूटची बर्फी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे. आता याला पूर्ण दोन्ही जे आहेत ते मी कापून घेते या इथे बर्फीला. रेसिपी आवडल्यास मैत्रिणींनो एक लाईक नक्की करा. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा ह्या रेसिपीला तुमच्या मैत्रिणींना किंवा आणखीन तुमच्या ओळखीच्यांना या रेसिपीची नक्की लिंक पाठवा, जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा माझ्या वेगवेगळ्या रेसिपी ज्या आहेत ते तुमच्या माध्यमातून तुमच्या मैत्रिणीपर्यंत पोचतील.
तर तयार झालेले आपले मस्त ड्रायफ्रूटची बर्फी नक्की बनवा तुम्ही घरी आणि कशी बनली आहे मला कमेंट्सद्वारे कळवा. आणि हो, सारिका परिपूर्ण किचनला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉनची बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत नक्की पोचवेल.